हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहोत फरकांडे येथे, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। 400 वर्षापूर्वी बांधलेले झुलते मनोरे उर्फ स्विंगिंग टावर्स ऑफ फरकांडे। मुख्य दरवाज्यातून प्रवेश करताच आपल्याला दिसते मस्तानजी बाबा यांची समाधी। ते या ठिकाणी पूर्वी वास्तव्यात असतील म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी बनवण्यात आली आहे। बघू शकता हा मुख्य दरवाजा आहे ते मनोऱ्याचा, आणि आकडा दरवाजा उत्तम लाकडापासून बनवलेला आहे। अजूनही बघा तुम्ही किती सुंदर असं बांधकाम, म्हणजे जर हे बघितलं तुम्ही सगळं, हे बघा दिसतंय आपल्याला हे, तर हे दरवाजा बसवण्याची खाच आहे। आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसतो सुरुवातीलाच हा सुंदर असा मोठा हौद, जे प्रार्थनेसाठी लोक येत असत त्यांना हातपाय धुण्यासाठी होत असे, पण लोक इथे सांगतात की हत्तींसाठी या हौदाचे बांधकाम करण्यात आले आहे। मशिदीच्या मागे असलेल्या विहिरीतून या हौदात पाणी आणण्यासाठी विटांचा नाला बांधण्यात आला होता, परंतु तो आता मध्यभागी तुटल्यामुळे हौदात पाणी येत नाही। 3 घुमटांच्या मशिदीचे पुढील 2 मिनार म्हणजे झुलते मनोरे। हा आहे एक झुलता मनोरा, ज्याची लांबी साधारणपणे 15 मीटर आहे, आणि हा बाजूला पडलेला दुसरा मनोरा। मनोऱ्यांच्या आतमध्ये एक 15 मीटर लांबीची महिरपीची एक भिंत आहे। 21 मार्च 1991 रोजी हा मनोरा पडला आणि तेव्हापासून तो तसाच आहे। दुसरा मनोरा आहे तो पण जीर्ण अवस्थेत आहे। आता सरकारने त्याची दखल घेतली असून लवकरच सर्व पर्यटकांसाठी हे झुलते मनोरे विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी अपेक्षा आपण करू। सुमारे 400 वर्षापूर्वी या मशिदीचे बांधकाम फारुकी राजवटीत झाले असावे, म्हणूनच या फारुकी घराण्यावरून या गावाचे नाव फरकांडे असे पडले असावे, असे काहींचे मत आहे। एका मनोरा आहे आता, त्या मनोऱ्यात जायचा मार्ग इकडनं आहे, आता समोरचा मार्ग दुसऱ्या मनोऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे। तर या चला आतमध्ये जाऊ, या इकडे आतमध्ये जाऊ, बघू काय मनोरा। मनोऱ्यामध्ये आतून छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, ज्या पायऱ्याच्या सहाय्याने आपण आज त्या मनोऱ्याच्या उंच टोकावर चढणार आहोत। तर हा मनोरा अतिशय बघणार किती छोटासा रस्ता आहे, हे बघा। तर सर्व मित्रांनो बघा, आहे फरकांड्याचा प्रसिद्ध झुलता मनोरा, आणि ती मनोऱ्याची दुसरी साईड दिसत आहे आपल्याला, ही बघा। मी आता बोटाने दाखवतो, ही मनोऱ्याची दुसरी साईड आहे जी आता उद्ध्वस्त झाली आहे, पण आपण दुसऱ्या मनोऱ्याच्या उंचीवरून हे सर्व बालक मंडळी बघा, ही समृद्धी, यश, तरुण आणि पिंटू लहान मंडळी, बालमंडळी या मनोऱ्याच्या उंचावर बसून सर्व मनोऱ्याचं उंच टोक, ज्या ठिकाणी सगळ्यात ठिकाणी आपण बघत आहोत। तर आपण आता आहोत मनोऱ्याच्या सर्वात उंच टोकावर, आणि या ठिकाणी आपण समजा हा आता जरी हा थोडासा जीर्ण अवस्थेत असला तर पूर्वी 1991च्या अगोदर ठरवला तर हा पण हालायचा आहे। आणि फार आनंद वाटतंय की खरंच पूर्वीच्या काळी इतकी मोठी टेक्नॉलॉजी अवेलेबल होती आणि आपण आज ती विसरत चाललो आहोत। गव्हर्नमेंटने छान काम केलं आहे की या मनोऱ्याची डागडुजी करत आहेत। हे बघा, सर्व कर्मचारी काम करत आहेत। मनोरा कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, आणि खूप एकदम बुलबुलासारखं आहे। इकडच्या स्टेट्स खूप जास्त इंटरेस्टिंग आहे। तरुण तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। हे आहेत मशिदीचे 3 नक्षीदार घुमट, आणि परिसरात आपण बघू शकतो चारी बाजूनी भिंत बांधलेली आहे, पाण्याचा हौद आणि मुख्य दरवाजा, ज्यातनं आपण आत प्रवेश करतो। नुकतेच पुरातत्व विभागाने या मनोऱ्याच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूसतील भिंती आणि इतर काम सुरू केले आहे। हॅलो गाईज, तर आम्ही आता आहोत सर्वजण झुलत्या मनोऱ्याच्या उंच टोकावर,
तर आपण बघू शकता हा मनोऱ्याचा सर्वात उंच असा टोक आहे आणि या ठिकाणून आम्ही सर्व मंडळी या मनोऱ्याचा आनंद घेत आहोत। सर्व मंडळी मनोऱ्याच्या खाली उतरत आहे। इथून उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या आणि बघा मनोऱ्याच्या खाली उतरत असताना फार काळजी घ्यायची आहे। उतरताना फार छोट्या पायऱ्या आहेत, पण एक छान गोष्ट केली आहे की मनोऱ्यानं छोट्या खिडक्या त्यांनी आतून बनवलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून लाईट आणि हवा दोघं छानपैकी येऊ शकेल। हे बघा, तर हा मनोऱ्यात आपण आता उतरत आहोत। मनोऱ्याला छानपैकी त्यांनी खिडक्या बनवल्यामुळे काय उतरण्यासाठी आपल्याला मदत होत आहे सगळ्यांना। हे बघा खाली आतमध्ये उतरताना कशा छोट्या पायऱ्या, आणि जर जाड व्यक्ती असेल, कितीही जाड व्यक्ती असेल तरी तो यातून आतमध्ये जाईल। हे आहेत मशिदीचे नक्षीदार घुमट, ज्यावर बरंच काम करण्यात आलं आहे आणि बराच भाग पडलेला दिसत आहे। आणि बाजूला आपण बघू शकतो जे पूर्वी किल्ल्यावर बांधलं जायचं संरक्षणासाठी तशी भिंत साईडला बांधली आहे। आणि हे मनोऱ्याच्या साईड छोटा भाग ज्यावर रक्षीदार काम केलेलं आहे भरपूर। आणि मागच्या बाजूने आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला बरंच बांधकाम चालू असं दिसेल आणि ही छोटीशी जागा ज्यातनं आपण बाहेर जाऊ शकतो। हा आहे मध्यभागचा घुमट, जो सर्वात मोठा घुमट असून त्याच्यावर बरंच नक्षीदार बांधकाम आपल्याला दिसत आहे आणि काही ते पडण्याच्या अवस्थेतसुद्धा दिसत आहे। आणि हा मध्यभागचा घुमट जो सुंदर आहे, आणि त्या साईडचा एक घुमट आहे छोटा, त्याच्या बाजूला आपण बघू शकतो की ही एक साईडची भिंत, ती आतला भाग पडलेला भाग। आणि हा आहे आपला दुसरा मिनार, की ज्या मिनार आपण वरून बघत होतो तो मिनार आहे जो पडलेल्या अवस्थेत आहे। आणि या मिनारातनं सुद्धा आजही आपण आतमधून बाहेर जाऊ शकतो। छोट्या पायऱ्या आतमध्ये आहे। या सगळ्यांनी उतरा, फोटो काढून दे। सुंदर बांधकाम आहे मनोऱ्याचा, आतून तो गाभारा आहे तो आपल्याला दिसत आहे। छान असं सुंदर असं काम या तिघ ठिकाणी, सुंदर असं काम। हा तो गाभारा उंचचा, हा आतील भाग मंदिराचा, आणि ते बांधकाम साईड हे मंदिराचा बाहेर भाग। मंदिराच्या बाहेर भागात काही सुंदर असं बांधकाम। आता आपण आहोत मनोऱ्याच्या मुख्य दरवाजालगतची भिंत, त्या बाजूला एक मोठी कमान आहे, जी कमान आपल्याला उतावळी नदीकडे घेऊन जाते। आणि ही नदी या ठिकाणी जाऊन छोट्याशा अंजनी नदीला भेटते। 10 ते 12 पायऱ्या आहेत। या पायऱ्या उतरून आपण जेव्हा खाली जाऊ तेव्हा आपल्याला काही गोखले या भागात दिसू शकतात, की जे गोखल्यांमध्ये आपण दिवा ठेवून या ठिकाणी उजेड करून रात्रीच्या वेळेससुद्धा या ठिकाणी प्रार्थना करू येत असतील। आणि ही आहे ती मुख्य कमान जी दगडाने बनवलेली आहे, थोडी जीर्णावस्थेत आहे। आणि आपण आता जात आहोत उतावळी नदीकडे, जी आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण कोरडी आहे। आणि हा आहे तो बुरुजाचा पडलेला भाग। ही आहे बाहेरची भिंत। आपण बघू शकतो की ही मोठी लांबलचक भिंत, आणि ती कोपऱ्याला शेवटी तिथे एक विहीर आहे झाडाखाली, त्या विहिरीतून पाणी इथे हौदात सोडलं जायचं।
विहिरीच्या मागील साईड किती सुंदर आहे. आणि ही आहे निंबाच्या झाडाखाली एक विहीर, ज्या विहिरीतून पाणी हे मुख्य हौदात सोडलं जायचे. घूमे घूमे बंजारे, घूमे गलियां ये बेचारे, don't know which way to go, आगे होगा क्या.